खूप म्हणजे खूपच दिवस झालेत. देवपूजा तर होते, पण माझ्याकडे फुलंच आणणं काही होत नव्हतं. कारण मी काय करते, जेव्हा मी पियाला स्कूलमधून तिला घ्यायला जाते ना सुटल्यावर, तेव्हा मी येताना जे आहे ते फ्लॉवर्स वगैरे मस्त घेऊन येते. पण गेल्या काही दिवसापासून ऊन एवढं पडतंय ना, तर मी पियाच्या पप्पांना सांगते, की तुम्ही जा गाडीवर आणि लवकर तिला घेऊन या, जेणेकरून तिला उन्हामध्ये जास्त चालावं लागणार नाही. सो माझं काही जाणं होतच नाही, त्यामुळे घरात काही फुलं येतच नव्हती. पण कालच्या दिवशी आम्ही रात्री जरा बाहेर गेलो होतो आणि म्हणून मग मी तेव्हा घेऊन आली आणि आज एवढं छान वाटतंय ना मला देवपूजा करताना, म्हणजे मी कायच सांगू. असं वाटतंय मी आज फारच वेगळ्या पद्धतीने सेम देवपूजा केली, फक्त फुलं ठेवते, पण तरी असं वाटतंय की मी काहीतरी विशेष खास जे आहे ते देवपूजेसाठी करते. कारण खूप दिवसानंतर जे आहे ते देवघरामध्ये मला फुलं बघायला मिळत आहे आणि मस्त वाटतं असं, म्हणजे की देवांसमोर फुलं ठेवलेली आहेत. म्हणजे आपल्या मनासारखी गोष्ट छोटी असो मोठी असो, आपल्या मनासारखी झाली की मग आपल्याला छान वाटतं आणि दिवसाची सुरुवात पण मग छान होते. सकाळीच म्हणजे अगदी 9 वाजले होते करेक्ट ना, तेव्हा हे फ्लिपकार्टचं पार्सल मला रिसीव्ह झालं होतं. आणि आता फ्लिपकार्ट ना, म्हणजे काही ब्रँडेड गोष्टी असल्या ना, तर ओपन डिलिव्हरी करतं. म्हणजे काय की बाहेर तुम्ही त्यांनी दिलं ना, की पॅकेटमधून फक्त बाहेर काढून देतात ते आपल्याला, की म्हणजे रॉंग पद्धतीने आपण रिटर्न करायला नको म्हणून. सो प्रत्येक गोष्टीला एक मला माहीत नाही, की यालाच होतं काही एखाद्या ब्रँडसाठी आहे माहीत नाही. सो पियासाठी मी हा ड्रेस मागवलेला आहे, तर शरारा आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर, म्हणजे ती स्कूलमधून आल्यानंतर जे आहे तुम्हाला मी घालून पण दाखवेल की तिला कसा दिसतोय. आणि मागे पण एक मागवला होता आणि तो पण रिटर्न गेला. सो आता हा पण ना थोडा तिला साईजमध्ये मोठा आहे, कारण 6 to 7 इयर्सच्या साईजमध्ये अवेलेबलच नाही आहे. फक्त 7 to 8 येतं किंवा 5 किंवा 6 येतं. सो मधलं नाही आहे, त्यामुळे मग थोडा मोठा होईल माहिती आहे मला, पण आता काही ऑप्शन नाही. कारण दुकानात पण त्या दिवशी गेलो होतो, काही व्यवस्थित मिळाले नाही आम्हाला आणि फिरायला पण जास्त वेळ नाही आहे. सो आता यालाच ठेवूया. कापड वगैरे चांगलं आहे, पण मला असं वाटतं की थोडा अजून ब्राईट कलर पाहिजे होता येल्लोमध्ये, म्हणजे अजून छान खुलून दिसला असता. पण चला, काही हरकत नाही. मेकअप वगैरे हेअरस्टाईल वगैरे करेल मी आणि छान दिसेल ती. आपण हॅपी असलो की सगळ्या गोष्टी छान दिसतात आणि घालून दाखवते तिला कसा दिसतो म्हणून. सेकंड डे ऑफ ड्रिंकिंग हेल्दी ज्यूस आणि अजून 2 दिवस उरलेत माझ्याकडे आणि 2 दिवसामध्ये सगळे आवळे मला संपवायचे आहेत. आज मी ना यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं आहे, कारण आजचे जे आवळे होते ना, 2च आवळे होते, पण एवढे मोठ्या-मोठ्या साईजचे होते ना, म्हणजे मी जेव्हा भाजीपाला घ्यायला गेली ना, तेव्हा मी याच्यासाठीच तिथून आवळे घेतले, कारण ते खूप मोठ्या साईजचे होते. म्हणजे कसे कट करायला बरं पडतं आणि आपल्याला थोडं असं वाटतं ना, की सीड्स कमी निघतील, म्हणजे आपल्याला भरपूर आवळा मिळेल, असं जे आहे ते बाकीचं कॅल्क्युलेशन, दुसरं काही नाही. चला, मग मी त्या हिशोबाने घेतले होते आणि आज पण जे आहे मस्त आवळ्याचं ज्यूस जे आहे ते इथे एन्जॉय करते आणि मग त्यानंतर म्हटलं कामांना जे आहे ते सुरुवात करूयात. काल आपलं खमणविषयी बोलणं झालं होतं, की माझ्याकडे प्रीमिक्स सगळं अवेलेबल आहे आणि पण त्याला मिक्स करणंच जे आहे ते माझ्याने होत नाही आहे. म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मम्मीकडे गेली होती ना, तेव्हा मी हे दळून आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर पण, म्हणजे कारण काय होतं, की परत आमचं गावी जाणं झालं होतं. मग अशी गॅप येतात किंवा मग वेगळ्या पद्धतीने काहीतरी ब्रेकफास्ट केला जातो. तर मग ते लवकर संपत नव्हतं खमणचं पीठ, त्यामुळे जरा लेट झाला. पण काही हरकत नाही, ते काही खराब होत नाही. व्यवस्थित आपण पॅक करून ठेवलं तर जसंच्या तसं असतं आणि मी मिक्स नाही करून ठेवत. म्हणजे जेव्हा माझं जुनं संपतं ना, तेव्हाच मी त्याला मिक्स करते. बाय द वे, ह्या खमणचं पूर्ण जे डिटेल किती काय डाळ वगैरे, लिंबूसत्व, साखर वगैरे किती लागते ना, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नाहीतर मग काय करते, तो जो एक पर्टिक्युलर मी खमणवर व्हिडिओ बनवला आहे ना, म्हणजे प्रीमिक्स बनवायचं कसं, तर नंतर खमण कसं बनवायचं, तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या शेवटी टॅग करते, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं काही डिटेलमध्ये जे आहे ते लिहून दिलेलं आहे, प्रमाण, की किती काय घ्यायचं आणि कशा पद्धतीतून किती जाडसर तुम्ही दळलं पाहिजे वगैरे, असं सगळं त्यामध्ये आहे. म्हणून मी आता याच्यात न देता तो व्हिडिओ तुम्ही बघा, जर तुम्ही बघितलेला नसेल तर. आणि आता बघा, म्हणजे पीठ चांगलं होतं माझं, पण म्हटलं एक हात मारून घ्यावा फक्त, म्हणून मी गाळणीने जे आहे ते इथे गाळून घेते. नाहीतर मग काही एवढं गरज नाही आहे, पण कसं आहे, आपल्याला शंका असते म्हणून तर मनात, की अरे काही पडलं तर नसेल कीड वगैरे. सो अशा पद्धतीने मी गाळून घेतलं आणि आता गाळून माझं झालेलं आहे. सगळं मी तिकडून, म्हणजे साखर किती पाहिजे, मीठ किती पाहिजे, हे सगळं तिकडूनच मोजून आणते, कारण इथे ते आपल्याला जमत नाही. तिथे कसे वजन काट्यावर वगैरे सगळं करता येतं आपल्याला, किंवा मग दुकानात जाऊन आपण तसं घेऊ शकतो, की मला इतकंच हे पाहिजे, साखर इतकी पाहिजे, इतकं लिंबू पावडर पाहिजे, हे सगळं तिथे करू शकतो आपण छोट्या दुकानांवर. इथे शहरात ते शक्य नसतं जरा. तर त्यामुळे जे आहे मी तिकडूनच करून आणते. आणि आता काय करते मी, की मिक्सरमध्ये ना हे सगळं जे आहे ना, आता साखर वगैरे सगळं बारीक करून घेते. मीठ पण अगदी मिक्सरमधून मी काढून घेते, कारण जेव्हा आपण याला मिक्स करून, म्हणजे जेव्हा आपल्याला बनवायचं असतं ना,
तर मिक्स करताना खूप फास्टमध्ये मिक्स करून आपल्याला टाकायचं असतं, त्यामुळे मग मीठ का असे ना विरघळायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मग सगळं बारीकच करून घ्यायचं, छान बारीक बारीक एकदम फाईन पावडर करून घ्यायची. आणि हे पण गाळून जे आहे ना तर ते त्याच्यामध्ये सगळं प्रीमिक्स जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून म्हणजे खमण बनवण्याची प्रोसेस एवढी सोपी होऊन जाते ना. ज्या दिवशी तुम्ही याला बनवायला घेतलं, हे एकदाचं तामझाम आहे, त्यानंतर तुम्ही डब्बा भरून ठेवला की मग 1.5-2 महिने तुम्हाला टेन्शनच नाही. तुम्ही एका दिवसाआड खमण बनवा, इतकी क्विक रेसिपी आहे ना ही, आणि सगळ्यांना आवडते. तुम्ही कितीही रिपीट करा, कोणीच नाही म्हणत नाही की मला खमण खायचं नाही असं. भांडे कुंडे पण सगळे कमी भरतात मस्त, आणि सकाळचा वेळ पण वाचतो महत्त्वाचं म्हणजे. तर चला आता हे सगळं मी मिक्सरमधून जे आहे ते मस्त बारीक करून घेते आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घेईल. मिक्स करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना की व्यवस्थित मिक्स नाही झालं तर एखाद्या इथेच थोडा बेकिंग सोडा किंवा जे प्रमाण असतं आता जे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं तर ते राहून जातं. आणि मग जेव्हा आपण खमण बनवतो ना तर तेवढा जो भाग असतो ना तो असा लालसर झालेला दिसतो. त्यामुळे मिक्स जे आहे ते व्यवस्थित केलं गेलं पाहिजे, मग बाकीचं काही हरकत नाही आहे. ॲक्च्युली हळद टाकायचं मी विसरलीच होती, आणि तरी मम्मी मला म्हटली होती की तुला हळद पण पॅक करून देऊ का, म्हणजे कसं लक्षात राहतं ना तेव्हा. पण म्हटलं नको, मी करताना करून घेईल. आणि मग ते आता जे आहे मला लकीली लक्षात आलं, नाही तर मग सगळे डब्बे भरल्यानंतर जर एखादी गोष्टी लक्षात येते ना तर मग तेव्हा आपण म्हणतो की जाऊ दे, काही गरज नाही आहे, थोडं काय कलरच नाही येणार ना, खाऊन घेऊ तसंच, असं म्हणून पण आपण भागवत असतो. पण लकीली लक्षात आलं माझं, आणि लगेच मी जे आहे मिक्स करून घेतली हळद, आणि आता इथे डब्यांमध्ये भरून ठेवते, म्हणजे एक डब्बा झाला की मग दुसरा डब्बा काढायला बरं असतं. सो हे 1 किलो राईसचं जे आहे ना तर ते प्रमाण आहे. त्यासाठी आय थिंक 700 ग्रॅम जी आहे चण्याची डाळ लागते. तुम्हाला जर एवढं जास्त क्वांटिटीमध्ये नसेल बनवायचं तर ते जे प्रमाण मी त्या व्हिडिओत दिलं आहे ना त्याचं 50% करून टाका सगळ्या गोष्टी, आणि मग काही टेन्शनच नाही. आणि बाकीचं उरलेलं सगळं ह्या डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. आणि आता गावी वगैरे जायचं आहे, तसं तर 6-7च दिवसाचं आमचं जाणं आहे. पण तरी पण कारण जोवर ती बरणी माझी खाली होत नाही तोवर ह्या डब्याला काही हात लावून होणार नाही, म्हणून सिक्युअर पॅक करण्यासाठी मी प्लास्टिकची पिशवी त्यामध्ये ठेवली. आणि तो जो झाकण आहे ना ते अगदी घट्ट बंद करून घेतलं, ज्यामुळे कीड वगैरे काहीच त्यामध्ये जायचं चान्सेसच नको पाहिजे. आणि नेक्स्ट टाईम यूज करताना अजिबात काही कामधाम करायची गरजच पडायला नको, काढलं की डायरेक्ट यूज करायची वेळ आली पाहिजे. अशा पद्धतीने आताच जी सगळी सेटिंग होती ना ती करून घेतली. आणि आता सगळा किचन हा सगळा खराब झालेला होता, तो मस्त क्लीन करून घेते. मला माहिती होतं हा सगळा असा पसारा होणार आहे, म्हणून मी सकाळी एवढं जास्त किचन क्लीन केलं नव्हतं आंघोळीच्या पहिले. फक्त भांडी जी होती ती सगळी सरकवून घेतली होती, कारण हे सगळं गाळताना ती साखर जी असते ती आपण गाळतो जेव्हा मीठ गाळतो तर ते थोडं थोडं उडतंच, आणि बरण्यांमध्ये भरायचे म्हणल्यावर घाईघाईत सगळी कामं करायची म्हटली की आजूबाजू थोडंफार तर सांडतंच, त्याला काही पर्याय नाही आहे. पण चला असं हे सगळं आवरून घेते मी आता. आज मशीनमध्ये जीन्सचा जो होता ना तो नंबर लावला होता मी, आणि जेवढ्या काही जीन्स होत्या ना तरी मी माझ्या टाकल्या नाही. मला असं वाटत होतं की बिचारं छोटंसं मशीन आणि त्यामध्ये किती त्याचा जीव घ्यावा, म्हणून मी फक्त जे आहेत ना पिया आणि त्यांच्या पप्पांच्या वगैरे जीन्स फक्त त्यामध्ये टाकल्या होत्या. आणि खरंच जीन्स तुम्ही म्हणजे मशीन तुम्ही 2 गोष्टींसाठी नक्की घेतलं पाहिजे, ते म्हणजे घरातल्या ज्या काही जीन्स आहेत त्यांना वॉश करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे ब्लँकेट आणि बेडशीट. बाकी कपडे वगैरे एवढं काही आपल्याला वाटत नाही, पण जीन्स आणि ब्लँकेट धुताना जो काही वैताग येतो ना तो फक्त आपणच जे आहे ते सांगू शकतो. ते सगळं वाळवत टाकलं मी, आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची वेळ झाली म्हणून चपाती वगैरे करून घेते. भाजी सकाळीच बनवून झाली होती, पियाच्या टिफिनच्या वेळेसच मी जरा जास्त भाजी बनवून घेतली होती. तर आता मस्त जेवण करून घेतो. पियाला आल्या आल्या आधी सांगितलं मी की तुझा ड्रेस आला आहे म्हणून, आणि तिला म्हटलं चल सगळ्यांना मस्त घालून दाखव की तुला हा दिसतो कसा आहे. ॲक्च्युली तिने 2 पोनी घातल्या आहे, त्यावर हा व्यवस्थित वाटत नाही आय थिंक. पण आणि थोडं म्हणजे काय होतं ना शेड व्हिडिओमध्ये थोडासा लाईट झालेला आहे, अदरवाईज थोडा ब्राईट कलर आहे. आणि होडणी तर एवढी छान एवढी ब्राईट कलर आहे ना होडणीचा, मस्त पिंक. आता यावर बँगल्स वगैरे घालून जे आहे मग मस्त दिसेल मामाच्या लग्नामध्ये. तर अशा पद्धतीने तिला हा ड्रेस दिसतोय, आणि आय थिंक 1300 म्हणजे 1350 रुपयाचा जो आहे ना हा ड्रेस आहे. मी लिंक तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते, नाहीतर मग प्रोडक्ट टॅग करेल. आणि त्यानंतर मी तिला सांगितलं की जरा जो आहे तू पोजेस वगैरे दे, आणि आपण जे आहे व्यवस्थित तुझा ड्रेस दिसला पाहिजे सगळ्यांना. तर मग तिला म्हणजे असं मुलांना होतं ना नवीन काहीतरी गोष्ट मिळालं की आपणही मनातून भरपूर आनंद होतो. सो ती पण हॅपी होती की फायनली मला जो आहे येलो कलरचा ड्रेस मिळाला. किती माझे ड्रेस आले, रिटर्न गेले, दुकानात जाऊन आलो, आणि तिचा हॅपी डान्स होता. आणि मग ती मला स्वतःहून सांगत होती की मम्मा हे कट नाही करायचा म्हणे, हे नक्की टाकायचं, माझा डान्स मी खूपच छान केला आहे. ती बोलत पण होती ॲक्च्युली, पण मी थोडं फास्ट केलं आहे ना हे सगळं, म्हणून तिचा आवाज जरा असा व्यवस्थित येत नव्हता, म्हणून मी आवाज काढला आणि थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आहे. सो थोडं फनी वाटतं आहे ते बघायला, पण छान मस्त हॅपी होऊन डान्स करत होती ती.
चलो आता जे आहे पॅकिंगला हळूहळू सुरुवात होणार आहे. तर मी आज सुरुवात करते माझ्या हळदीच्या साडीपासून. तर मी ही साडी जी आहे ती हळदीला घालणार आहे आणि खूपच लोकांना आवडली होती ही आणि मलाही अजूनही खूप आवडते. मिंत्रावरून घेतली होती मी आणि मला असं वाटतं की मी एकदम परफेक्ट डिसिजन घेतलं ही साडी घेण्यामागचा. आता 3-4 वेळेस माझी म्हणजे 3 वेळा तरी आय थिंक की 2 वेळा वेअर करून झालेली आहे आणि आता ही तिसऱ्यांदा मी वेअर करणार आहे. तर मी काय करते ना, म्हणजे हिच्या काय होतं ना, ही थोडी अशी म्हणजे कॉटनसारखी असल्यामुळे काय होतं की कॉटनच्या साड्यांच्या प्लेट्स घेणं किंवा त्यांना व्यवस्थित सिक्युअर करणं ना, हे जेव्हा घाईगडबड असते ना तेव्हा घेणं थोडं शक्य नसतं. मग मी काय करते, मी आता घालून घेते आणि ज्या काही मिऱ्या असतात ना त्या ऑलरेडी सगळ्या सेट करून घेते. जो काही आपल्याला पदर घ्यायचा असतो त्यांच्या ज्या प्लेट्स असतात ना त्या पण मी आताच सगळ्या व्यवस्थित घेऊन सेफ्टी पिननी जे आहे ते सिक्युअर करून घेते आणि म्हणजे काय होईल की तेव्हा मला पटापट फक्त नेसायची गरज राहील आणि हे प्लेट्स वगैरे व्यवस्थित घेणं किंवा मग इस्त्री वगैरे जे आहे ते थोडं करून ठेवेल, जेणेकरून ज्या मिऱ्या असतात त्या थोड्या छान दिसल्या पाहिजे. अशा पद्धतीने माझी थोडी प्लॅनिंग चालली आहे. तसा माझ्याकडे खूप जास्त वेळ नाही आहे ह्या गोष्टी द्यायला, पण म्हटलं तिथला वेळ वाचवण्यासाठी मला आता वेळ जो आहे तो द्यावा लागेल. कारण तेव्हा कसं असतं ना की पिया पण आहे, तिची पण तयारी करा आणि सगळं आपल्यालाच बघायचं असतं. माणसं लोकं काही नाही 5 मिनिटात ड्रेस चेंज करून ते लगेच जातात आणि आपल्याला सगळं मुलांचं बघावं लागतं. सो म्हणून मी हे डिसिजन घेतलं की चला हे करून घेऊया. कारण लग्नाची साडी नॉर्मल आहे, म्हणजे तिचा फुगा वगैरे होत नाही, हिचा थोडा फुगा होतो पण घातल्यावर खूप सुंदर दिसते. तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये. सो अशा पद्धतीने जे आहे ना मी सगळं मिऱ्या वगैरे बनवून घेते. म्हणजे मला हा एक्सपिरियन्स ना माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा थोडी अशी फुग्यावाली साडी आली होती ना तेव्हा मी तिचं करून ठेवलं होतं आणि तिला मी बऱ्याचदा घातली, म्हणजे बऱ्याचदा घातली. आता तो ट्रेंड पण गेला त्या टाईपच्या साडीचा, पण आहे ती माझ्याकडे अजूनही. तिचंही मी असंच करून ठेवलं होतं आणि मला ते मला वाटलं की चला ही पण त्याच टाईपची, तर हिला पण जे आहे आपण तसं करून घेतलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने जे आहे करून ठेवलं आहे मी. इस्त्री करायला जरा मला घाबरायला होतं की इस्त्री करताना चिकटली वगैरे, कारण आपल्याला समजत नाही ना फॅब्रिक जे आहे ते कुठलं चूज करायचं. त्यामुळे मी असं दाबून घेतलं तिथेच आणि ठेवून दिलं घडी करून. आणि आता जे काही 2-4 कपडे आहेत माझे पियाचे आहेत बाकीचे, ते पण मला प्रेस करून घ्यायचे आहेत. मी आधी जे आहे ना कालच्या दिवशी तुम्हाला जे मी अल्टर वगैरे करून ठेवले होते, हे सगळे 2 ड्रेस जे आहेत ते म्हणजे कुर्तीज जे आहेत ते मिशोवरून मागवलेल्या होत्या. तर त्यांना जरा जरा अल्टर केलं मी आणि याची पॅन्ट जी आहे ना ॲक्च्युली पलाझोची, तर ती थोडी लाँग आहे. तर ती खाली लेस लावली त्यांनी आणि त्यामुळे मला थोडं जम्बलिंग होत होतं की मी आता हिला म्हणजे अल्टर करू तर कसं करू, पूर्ण लेस काढून करू आणि तेवढा वेळ तर माझ्याकडे नाही. कुठेतरी बाहेर देऊ तर मग घरी मशीन घेऊन उपयोगच काय माझा. म्हटलं जेव्हा वेळ असेल ना तेव्हा कधीतरी करूया, पण सध्या घालायची तर मग अशीच घालूया. आणि मला कमेंट पण आली होती की जी तू पलाझोची वेअर केली ना त्या कुर्तीवर, तर ती थोडी वर घाल जेणेकरून ती दिसायला अजून छान दिसते. आणि खरंच म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी कधी कोणी नोटीस करून मला सांगण्याचा, म्हणजे मला माहिती पण असतं बऱ्याच गोष्टी, पण आपण व्हिडिओ करायचा आहे किंवा घाईगडबड असते आपण विसरून जातो. पण जेव्हा मला कमेंट थ्रू आठवण करून म्हणजे दिली जाते किंवा मला माहीत नसेल तर ते नॉलेज दिलं जातं, मी इतकं ब्लेस्ड फील करते की ठीक आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्याकडून माहिती होतात. बऱ्याच गोष्टी तुम्ही मला शेअर करतात ज्या मला माहीत पण नसतात आणि खूप छान वाटतं. तर अशा कमेंट मला करत जा ज्या चुका माझ्याकडून होत असतील. सो ही प्रेस झाल्यानंतर मला पियाचा जो ड्रेस आहे ना थोडा अल्टर करून घ्यायचा, तिला थोडा लूज होता बघितला असेल तुम्ही. आणि मग त्यानंतर जे आहे माझं आजचं काम जे आहे ते संपलं. चला मग मी व्हिडिओ इथे संपवते. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.